विचारांची गरज आहे, क्रांतीची गरज आहे, म्हणून पेटून उठायचं. अन्यायाचा विरोध आपण त्या ठिकाणी आवाज उठवला तरच त्या ठिकाणी टिकणार आहेत. आणि आपण सर्व ह्या मराठी मातेच त्या ठिकाणी शासन प्रशासन किती कठोर आहे, किती न्याय आहे हे आपल्या कळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी सणभिन्न आपल्यात पिळलेलं आहे. संविधानामध्ये माणसाच्या ठिकाणी खूप प्रत्येकाला अधिकार आहे, लोकशाही आहे. पण लोकशाही म्हणजे याचा अर्थ काय? कुणी कुणाला येऊन मारायचं बोलतात. रिक्षावरती बघितलं त्या ठिकाणी त्यांची भाषा. आताच आपल्या 2-3 महिन्यापूर्वी एक माऊली स्टेशनवरती योगदान मध्ये येत होती. त्या जो रिक्षा चालव होता तो पिलेला होता, टाकलं होतं. त्याने नाही त्या शब्द त्या माऊलीला बोलले की माऊली त्याच्यावर कडक झाली. जर ती कडक झाली नसती आपल्या ग्रुपमध्ये उल्लेख केलेला होता. मग मला सांगा आपण सुरक्षित कुठे आहोत? की कधीपर्यंत आपण त्याने विचार करणार? शासनाचा, प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा. अरे प्रत्येक माणूस हा नागरिकता आहे. प्रत्येक माणूस झाली पाहिजे. आपलं एकत्र यायचं कारण हेच आहे. हा मराठी मूळ आपण शिस्तीनं स्वतःहून आलेलो आहोत. हे का? हे आपलं प्रेम आहे, आपलं माणुसकी आहे. आपल्याला काहीतरी इतिहास करायचा नाहीये. आपल्याला फक्त माणुसकी जगवायची आहे, माणुसकी पेरायची आहे. आपण जर पेरली नाही तर उद्याच्या पिढीला काहीच दिसणार नाही. पेपरामध्ये इतिहास पण नसणार. कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया त्यांनी पुढे यावे. काय सांगाल? जो हल्ला करण्यात आलेला आहे याबाबत आणि पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आपला पुढचा काय असणार आहे? हे बघा, याच्यामध्ये आम्ही जे जीवे मारायचा प्रयत्न करून जे जखम केले डोक्यावरती एवढी मोठी, ते आम्ही पोलीस स्टेशनला दाखवली. आणि जनरली काय होतं, FIR नोंदताना प्रथमदर्शनी काय आहे, प्रायमा फेसी काय आहे, कशा प्रकारची जखम आहे हे बघून गुन्हा नोंदवला जातो. पण याच्यामध्ये हे कोणत्याही प्रकारचं विचारात घेतलं गेलेलं नाही. जी जखम आहे ती, आणि जखम बघून गुन्हा नोंदवायला पाहिजे होता की हा जीव घ्यायचा हा प्रयत्न आहे. पण या बाबतीमध्ये आमचं जे स्टेटमेंट होतं ते त्यांनी त्याच्यातून डिलीट केलं त्या स्टेटमेंटमधून, आणि आमच्या तोंडाला पानं पोचली. म्हणजे आमची खरी केस घेतलेली नाही आहे. पुढचा पाऊल काय? आमचं पुढचं पाऊल आम्ही कायद्यानं लढणार. जेवढं होतं एवढं लोक सहकार्य करत आहेत. तिथे आम्हाला आम्ही वकील असून आमच्या म्हणजे एकदम म्हणजे कसं त्यांनी म्हणजे एवढं सांगूनसुद्धा, रिक्वेस्ट करूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केले नाही. आम्ही बोलतो आमचं जे खरं स्टेटमेंट आहे तुम्ही घ्या. आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत, सर्टिफिकेट आहे सर्व. तरीसुद्धा जे कायद्याला अभिप्रेत आहे, कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झालेली नाही आहे FIR नोंदताना. काय सांगाल की जे आरोपी आहे तो फरार आहे का? तो फरार आहे. त्याच्याबरोबर त्यांनी जे गुंड आणले होते ना ते पण सराईत गुंड आहेत. त्यांच्यावरती पण पूर्वीच्या काही केसेस आहेत असं कळलं रात्री. तर ह्या सगळ्यांवरती काय असेल ते कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. शुक्लावरती तो जो जीवघेणा हल्ला आहे त्याचे जे काही सेक्शन आहेत त्यानुसार त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि हा सगळा संघटित गुन्हेगारी आहे. कारण त्यांनी घरात त्यांना बोलवलं, त्यांनी पूर्ण डिस्कस केलं, सगळीकडं फोन बिन केले, सगळं मॅनेज केलं, आणि मग त्यांनी बाहेर आले. बाहेर येऊन मग नंतर त्यांनी हल्ला केलेला आहे. तर त्या शुक्लाचं कॉल रेकॉर्डिंगचं आहे ना ते पण मागून घेतलं पाहिजे आणि त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. जो शुक्ला आहे तो अधिकारी आहे, कुठे काम करतो? तो MTDC मध्ये फायनान्स मॅनेजर आहे असं कळतंय. आणि पण तो सोसायटीमध्ये मी IAS आहे, मी मंत्रालयात आहे, मी असं करतो, मी तसं करतो, हे सगळ्यांना असं धमकावत असतं.